तर नमस्कार मित्रांनो, मी गाडी घेऊन निघालो गावी कणकवलीला जायला. परसवाटा सोडला आणि मग हे आपलं दृश्य दिसतं, आपला कोकण हायवे. त्यानंतर थोड्या वेळाने आम्ही गप्पा गोष्टी करत 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 पुढे नंतर पोचलो होतो माणगावला, जे की 7 वाजले होते माणगाव पोचेपर्यंत. थोडंफार ट्रॅफिक होतं. डोंबिवलीवरून निघालो तेव्हा थोडंफार ट्रॅफिक मला भेटलं होतं. त्यामुळे मला डोंबिवली सोडायला जवळजवळ अर्धा ते 1 तास गेला होता. आणि मग तोपर्यंत 7 वाजेपर्यंत माणगावला पोचलो. इथे थोडा चहा वगैरे घेतला आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर अशीच गप्पा गोष्टी करत गाणी बिणी ऐकत होतो, मस्तपैकी मजा करत मी पुढे नंतर पोचलो आपल्या कशेडी घाटातल्या जो नवीन बोगदा बनवला आहे त्या बोगद्यामध्ये एंट्री घेतली. तो हा बघा. आणि हे असा पाऊस इथे कंटिन्यू चालूच होता आपल्याकडे, म्हणजे बारीक 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 पाऊस चालू. आणि मेन म्हणजे रस्ते एवढे खराब आहेत की काहीच सांगू नका. त्यामुळे येत असाल तर जपून या आणि आपल्या गाडीचे टायर व्यवस्थित ठेवा, मेन म्हणजे. बाकी काही नाही. नाहीतर तुम्ही निघाल सामान वगैरे लोड करून गाडीचं आणि मध्येच तुमचा जाऊन टायर फुटायचा, मग पुन्हा वांदे व्हायचे तुमचेच. हा बघा, हा आपला कशाडीचा बोगदा आहे नवीन बनवलेला. हा सोडला मी एक रात्री 10 वाजले असतील. आणि हे पहा मित्रांनो, मी सकाळीच गावी पोचलो होतो आणि आता इथून मुंबईला प्रवास करायला पुन्हा निघालो आहे. सो भेटू आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा.